नमस्कार मित्रांनो. आज आपण MPSC राज्यसेवा 2025-26 निबंध लेखन मार्गदर्शन हे सत्र घेणार आहोत आणि याच्यामध्ये जे नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे त्याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. हाऊ टू राईट ॲन एसे. इट विल बी कंडक्टेड इन बोथ लँग्वेज, मराठी ॲज वेल ॲज. तर आज आपण बघूया. माझं नाव सय्यद रिजवान आहे. माझं 5 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे दिल्लीच्या फॅकल्टीजमध्ये. आय वॉज ॲट एक विजन IAS इन्स्टिट्यूट ॲट दिल्ली ऑल्सो. आणि 5 वर्षाचं माझं जे एक्सपिरियन्स आहे हे आपण आपल्या व्हिडिओमार्फत आपण शेअर करणार आहोत. हाऊ टू राईट ॲन एसे. ओके. सो निबंध आपण म्हटलं तर खूप लोकांना असं एक भीती वाटते की कसं लिहायचं. नवीन पॅटर्नबद्दल जे आलेलं आहे विद्यार्थ्यांना खूप संभ्रम आहे, कारण की आधी जे ऑब्जेक्टिव्हमध्ये निबंध होता त्याच्यामध्ये खूप कमी एफर्ट्स लागायचे किंवा मार्क्स कमी होते. त्याच्यामध्ये 50% मार्क्स जे होते ऑब्जेक्टिव्हला होते. त्याच्यानंतर मग रिटर्नला 50 मार्क्स असे होते. तर हे बघण्याआधी आपल्याला तर सगळ्यांना माहीतच आहे की जे मार्किंग पॅटर्न आहे MPSC निबंधबद्दल नवीन पॅटर्न आहे. तर याच्यामध्ये 2 सेक्शन असणार आहेत. ओके. याच्यामध्ये 2 सेक्शन असतील. पहिला सेक्शन असेल सेक्शन ए, भाग ए. त्यामध्ये तुम्हाला 125 मार्काचे एसे लिहायचे. सेक्शन बी मध्ये तुम्हाला मार्काचं एसे लिहायचं आहे. तर 250 जे गुण आहेत तुमचे हे मेरिट ठरवणार आहे तुमचे. त्याच्यापैकी तुम्हाला नियर अबाउट इवन इफ यू आर एबल टू गेट, जर तुम्ही 140 प्लस पण स्कोर केला आहे तर चांगली रँक येण्याची खूप खूप दाट शक्यता आहे. ओके. 3 तास त्याच्यामध्ये राहतील वेळ आणि दोन्ही निबंध अनिवार्य असतील. म्हणजे सेक्शन ए मध्ये 4 निबंध असतील, त्याच्यापैकी एक सिलेक्ट करायचं तुम्हाला. सेक्शन बी मध्ये 4 निबंध असतील, त्याच्यापैकी तुम्हाला एक निबंध सिलेक्ट करायचं आणि 125 पैकी तुम्हाला मार्किंग दिलं जाईल. आणि MPSC मध्ये तुम्हाला जेव्हा पेपर तुम्ही जेव्हा सॉल्व करताल किंवा ॲक्च्युअल मेन्स एक्झाममध्ये तुम्ही जेव्हा MPSCचं पेपर सॉल्व करण्याची प्रयत्न करताल तेव्हा तुम्हाला जी शब्द मर्यादा आहे 1000 ते 1200 ही जी शब्द मर्यादा आहे, जेव्हा MPSC तुम्हाला तिथं स्पेसिफिकली मेन्शन करेल की यू हॅव टू राईट ॲन एसे इन 1000 वर्ड्स और 12,000 वर्ड्स. सो असं प्रॅक्टिस करा की जे वर्ड लिमिट आहे ते ब्रीच होणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही लिहिणार नाही. ओके. तर MPSC बद्दल जे आपले जे काही पण संभ्रम आहेत ते आपण याच्यावर विचारू शकता. ओके. सो MPSC आपण हे नवीन पॅटर्न बद्दल बघितले. दुसरा आहे गोल्डन रूल्स ऑफ हाऊ टू राईट ॲन एसे. गोल्डन रूल्स ऑफ द एसे वी कॅन टॉक अबाउट. whenever you are going to write an essay, जेव्हा तुम्ही निबंध लिहिता तेव्हा तुम्हाला एवढं लक्षात असायला पाहिजे की एक्झामिनर काय एक्सपेक्ट करतोय तुमच्याकडून. कारण की एसे जेव्हा आपण लिहिता तेव्हा हे बघण्याची खूप आवश्यकता आहे की परीक्षकाला जे वाचायचे आहे ते तुम्हाला लिहायचं. तुम्हाला जे माहीत नाही, कारण की तुम्हाला जे माहीत आहे, तुम्ही जर टॉपिक एक पर्टिक्युलर दिले असेल आणि तुम्ही टॉपिकला सोडून इरिलेव्हंट कंटेंट जर लिहित असाल तर तुम्हाला परीक्षक मार्क देणार नाही. ओके.
सगळ्यात महत्त्वाची हीच गोष्ट आहे की तुम्ही जे रिलेव्हंट आणि कॉन्टेक्स्च्युअल आहे, संदर्भित जे कंटेंट आहे तेच कंटेंट तुम्हाला एसेमध्ये लिहायचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला महाराष्ट्राचे जे संदर्भित आहे, महाराष्ट्राबद्दल इम्पॉर्टंट जे एसे आहे, महाराष्ट्राच्या वास्तवासह संतुलित विश्लेषण, म्हणजे तुम्हाला विश्लेषण करता आलं पाहिजे. जर प्रश्न विचारलाय, ठीक आहे, इम्पॅक्ट ऑफ climate change on Maharashtra. Okay, if this is the topic, जर हे टॉपिक असेल एसेचा निबंधचा, याच्यामध्ये महाराष्ट्र स्पेसिफिकली जे मेन्शन केलेलं आहे, तर इथं आपण जसं म्हणतो वास्तवासह संतुलित विश्लेषण, याच्यामध्ये जास्तीत जास्त जे उदाहरणं असतील आपले, हे महाराष्ट्राशी रिलेटेड असतील. तुम्ही जेव्हा जे काही आर्ग्युमेंट करत असाल, जे काही तुमचे पॉईंट असतील, सामाजिक, आर्थिक, राजकीय, ठीक आहे, सांस्कृतिक, जे काही तुम्ही उदाहरण देणार आहात, ते उदाहरण महाराष्ट्राशी निगडीत असले पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. कारण की जर हे टॉपिक इथं महाराष्ट्र जर लिहिलेलं नसता, जर हा टॉपिक ओपन एंडेड असता, तर तुम्ही जे उदाहरणं आहेत ते भारताशी रिलेटेड असतील किंवा महाराष्ट्राशी रिलेटेड असतील किंवा वैश्विक उदाहरण जे असतील ते तुम्ही टाकलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे मेजॉरिटी तसं पण टाकू शकता तुम्ही ॲज ए रेफरन्स म्हणून, परंतु जास्तीत जास्त मोर दॅन 70% जे उदाहरणं असायला पाहिजे ते तुमची महाराष्ट्राशी निगडीत असले पाहिजे. कारण की टॉपिक इटसेल्फ, म्हणजे जे टॉपिक आहे निबंधचा, त्याची डिमांड महाराष्ट्र स्पेसिफिक आहे. ओके, जर इथं टॉपिकमध्ये फक्त ओपन एंडेड आहे तर तुम्हाला खूप स्कोप आहे लिहिण्याचं, तुम्ही वाईड डायमेन्शनमध्ये असे लिहू शकता. ओके, आय होप यू माइट हॅव गॉट दिस. ओके, आता स्ट्रक्चर कसं लिहायचं, चांगलं निबंध जर तुम्हाला लिहायचं असेल तर त्याचं स्ट्रक्चर आपण कसं करू शकता. तो उत्तम निबंध लिहिण्याची रचना, त्याला असं म्हणतो आपण, की 1000 ते 1200 जे वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यामध्ये एसेमध्ये आपण हे म्हणू शकतो की प्रास्ताविकता, त्याला आपण इंट्रोडक्शन म्हणतो. ओके, इंट्रोडक्शन. नेक्स्ट इज मेन बॉडी, मुख्य भाग. ओके, आणि कन्क्लुजन. आता आपण वन बाय वन प्रत्येक घटकावर आपण डिस्कस करू. प्रास्ताविक जे आहे 120 ते 150 शब्द असं तुम्ही लिहू शकता प्रास्ताविकामध्ये. नियर अबाउट 10% जे आहे आपली, ओके, 10 to 15% ऑफ द कंटेंट शुड बी डिवोटेड टू दी इंट्रोडक्शन. म्हणजे प्रास्ताविकतेसाठी तुम्हाला 120 ते 150 शब्द तुम्हाला लिहिता आले पाहिजे. त्याच्यानंतर आहे मुख्य भाग, मेन बॉडी ज्याला असं म्हणतो आपण. 60 ते 65% तुम्हाला जेवढे शब्द दिलेले आहेत मर्यादा, ते शब्द तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे सेम, इथं पण तुम्हाला 10 ते 15% पर्यंत तुम्ही शब्द युटिलाइज करू शकता आपले. कारण की शब्द मर्यादा आपण का इथं खूप एम्फसाइज करतो, कारण की MPSC itself mentions in the booklet that you have to strictly adhere to the word limit. म्हणजे तुम्हाला जे शब्द मर्यादा आहे तुम्हाला ते पाळावी लागेल. ओके, शब्द मर्यादा, you have to remember this word, शब्द मर्यादा, word limit. ओके, कारण की जेव्हा तुम्ही प्रशासनिक अधिकारी होणार आहात
तेव्हा तुम्हाला काही नोट जर कॅबिनेटला पाठवायची असेल किंवा इमिडिएट तुमच्या अथॉरिटीजला, चीफ कमिशनरला किंवा तुमचे जे काही अधिकारी वर्ग असतील त्यांना जर तुम्हाला काही नोट, एक शॉर्ट नोट्स पाठवायचे असतील, त्याच्यामध्ये वर्ड लिमिट हे शब्द मर्यादा खूप महत्त्वाची असते. कारण की इन अ शॉर्ट यू हॅव टू एक्सप्लेन एव्हरीथिंग. ओके, दॅट्स वाय दिस इज अ स्किल. ओके, ही कौशल्य आहे, लिहिण्याचे जे कौशल्य आहे ते ग्रॅज्युअली डेव्हलप होते. त्याच्यासाठी तुम्हाला शब्द मर्यादा पाळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे करत असताना तुम्हाला आता जे प्रॅक्टिस करताय तुम्ही, ती प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. आता प्रास्ताविक कसं लिहावे, खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात. सर, जर मी क्वेश्चन निबंधचं जे टॉपिक आहे वाचलं, त्याच्यानंतर मला कळतच नाही की सर निबंधचं टॉपिक कसं डिकोड करायचं, ते स्टार्ट कसं करायची हेच कळत नाही. मी स्टक होऊन जातो, म्हणजे माइंड काम करत नाही. जेव्हा मी निबंधचा टॉपिक वाचला, कळतच नाही की ब्रेन कसं करायचं. तर आता आपण बघूया प्रास्ताविक कसं लिहावे. तुम्ही जेव्हा इंट्रोडक्शन देता किंवा प्रास्ताविक देता, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे स्टार्ट करू शकता. जसं तुम्ही स्टोरीनं सुद्धा स्टार्ट करू शकता. त्याच्यानंतर काही मराठी सूत्र किंवा उक्ती तुम्ही घेऊ शकता स्टार्ट करण्यासाठी. जसं उदाहरणार्थ, शिक्षण हेच खरे बल आहे. जर त्या एसेचं जे मेन थीम आहे, शिक्षण जर असेल, ओके, मेन थीम, ठीक आहे, जर शिक्षण असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मराठी सूत्र किंवा उक्ती लिहू शकता. ठीक आहे. जर काही आता डिजिटल इंडियाबद्दल किंवा डिजिटल महाराष्ट्राबद्दल जर क्वेश्चन असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही काही रिपोर्ट्स किंवा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही युटिलाइज करू शकता की अकॉर्डिंग टू नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 45% of the rural population of Maharashtra do not have access to the internet. So महाराष्ट्रात 45% ग्रामीण भागात इंटरनेट नाही, हे NFHS सर्वे 6 सांगते. असं तुम्ही मेन्शन करून किंवा त्याच्यामधले काही डिटेल्स अजून मेन्शन करून तुम्ही एक पॅरेग्राफ लिहून स्टार्ट करू शकता. जर इंटरनेट, डिजिटल इंडिया किंवा डिजिटल महाराष्ट्राबद्दल जर किंवा डिजिटल डिवाइड, कारण की खूप साऱ्या खेड्यापाड्यात आता सुद्धा इंटरनेट नाही, याची सुविधा नाही, त्याबद्दल क्वेश्चन विचारले जाऊ शकते. तर तेव्हा जर तुम्ही स्टार्ट करत असाल प्रास्ताविकता कोणत्या पण निबंधची, त्यावेळेस तुम्ही हे धक्कादायक आकडेवारी सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता. कारण की खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये जर क्वेश्चन असं विचारले की डिजिटल इंडियात अग्रेसर आहे का महाराष्ट्र, म्हणजे एक क्वेश्चन मार्क होऊ शकते. आपल्याला तर माहीतच आहे की आपण किती अग्रेसर आहोत, परंतु काही ठिकाणी आपण पोहोचत नाही. ठीक आहे, जसं ट्रायबल एरिया असतील, आदिवासी भाग आहेत किंवा मागासलेले भाग आहेत काही महाराष्ट्राचे, खूप तिथं कनेक्टिव्हिटी नाही किंवा डिजिटल कनेक्टिव्हिटी नाही, रोड कनेक्टिव्हिटी नाही. तर अशा प्रश्न किंवा असे निबंध डील करत असताना तुम्हाला हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही जेव्हा फॅक्ट्स देताय, तिथं तुम्हाला जे सोर्स आहे, तिथं आपण असं सांगू शकतो, जर इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFनं सांगलं असेल किंवा वर्ल्ड बँक आहे, ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आहे, हे मेन्शन खूप करणं महत्त्वाचं आहे. लेबर ब्युरो आहे, स्टॅटिस्टिकल कमिशन ऑफ इंडिया किंवा ॲग्रिकल्चर सेन्सस आहे, किंवा भारताची इंडियन सेन्सस आहे. हे मेन्शन करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला. जर तुम्ही काही फॅक्ट्स किंवा नंबर देत आहे, जसं इथं 45% सांगितलेलं आहे, तर हे मेन्शन करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही मेन्शन करत नसाल, इट्स लाईक अ प्लॅगॅरिझम. इट मीन्स यू आर
सेईंग अकॉर्डिंग टू युअर सेल्फ, असं प्लॅगरिझम नुसार हे म्हणजे कन्सिडर केलं जाईल. तर तुम्हाला मार्क्स जर घ्यायचे असतील तर जे सोर्स आहे ज्याच्यापासून तुम्ही हे डाटा डिराईव्ह केलेला आहे ते मेन्शन करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं आता शेतकऱ्यांची, आता शेतकरी ही कन्सेप्ट आहे इथं फक्त, त्याच्याबद्दल म्हणजे शेतकऱ्यांचे आत्महत्या असतील, शेतकऱ्यांचे काही प्रॉब्लेम असतील, ठीक आहे, पीक पीक विमा आहे किंवा पूरग्रस्त परिस्थिती आहे, सेंट्रल कन्सेप्ट हेच असेल. जर शेतकऱ्यावर किंवा ॲग्रिकल्चरवर निबंध येत असेल तर तुम्हाला याच्याबद्दल काही ना काही माहिती असायला पाहिजे की अकॉर्डिंग टू दी सेन्सस इंडिया रिपोर्ट हाऊ मेनी फार्मर्स आर कमिटिंग सुसाईड इन मराठवाडा एव्हरी इयर. सो तुम्हाला हे कळायला पाहिजे की किती डाटा, कोणता डाटा किती रिलेव्हंट आहे कोणत्या सब्जेक्टसाठी. हे कसं कळेल तुम्हाला की प्रश्नपत्रिका MPSCचे जे आधी विचारलेले प्रश्न आहेत इंग्रजी किंवा आपल्या याच्यामध्ये मराठी निबंध सेक्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही mpsc.gov.in मध्ये बघू शकता. प्रश्न बघा आणि क्वेश्चन निबंधवर कसे आलेले आहेत त्यानुसार तयारी करा. कारण की निबंधचे जे काही कन्सेप्ट आहेत, काही सेंट्रल थीम आहेत, ते तुम्ही जर तयार करून ठेवलात, नियर अबाउट 10 ते 15 असे टॉपिक तुम्ही जर तयार करून ठेवलात तर नियर अबाउट तुम्ही 120+ स्कोर करू शकता. कारण तुमच्याकडं कंटेंटची कमतरता भासणार नाही तर तुम्ही थीम तयार करून ठेवले. काही काही जे पॉईंट्स होते इंट्रोडक्शनमध्ये मी सांगत होतो. ओके, इंट्रोडक्शनमध्ये काही जे पॉईंट्स सांगितलेले आहे मी, तुम्ही स्टोरीज सांगू शकता. दुसरं काही फॅक्ट्स आहेत, ओके, रिपोर्ट्स आहेत, रिपोर्ट्स आर्टिकल्स आहेत, न्यूज आर्टिकल्स, ओके, काही बुक्स आहेत त्यांची समरी तुम्ही पण मेन्शन करू शकता. इंट्रोडक्शन असं स्टार्ट करू शकता. ओके, आधी आपण सांगितलेलं आहे की मराठवाड्यातील जर काल्पनिक परिस्थिती आहे, मराठवाड्यातील शेतकरी सकाळी उठतो तर, ओके, डॉट जे काही पण आहे, तर जेव्हा आपण प्रास्ताविकता देतो निबंधची तेव्हा आपल्याला खूप म्हणजे खूप कॉशियसली डील करावं लागेल. कारण आपण असं म्हणतो की जे फर्स्ट इम्प्रेशन आहे इज द लास्ट इम्प्रेशन. जर एक्झामिनरला वाटलं की विद्यार्थ्याला कळालंच नाही जे प्रश्न आहे किंवा निबंधचं जे टॉपिक आहे त्याला त्याची जी सेंट्रल थीम आहे त्या सेंट्रल थीमला जर विद्यार्थी टच करत नसेल किंवा त्या प्रास्ताविकतेनुसार जर विद्यार्थी काही कंटेंट टाकत नसेल तर एक्झामिनरला कळून जाते की हा विद्यार्थ्याला टॉपिक समजलेला नाही आणि पुढे मेन बॉडीमध्ये काही ना काही मिस्टेक होती विद्यार्थ्याकडून. आता मुख्य भाग आहे, मेन बॉडी आहे, याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त जर आपल्याला मार्क्स घ्यायचे असतील मेन बॉडीमध्ये मुख्य भागात, तर आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळे डायमेन्शन्स ओपन करणं खूप महत्त्वाचं आहे. ही तर आपण एक पील्स पद्धतीत आपण एक सांगितलेली आहे की जर तुम्ही सामाजिक किंवा सोशल इश्यू बद्दल काही सांगत असाल, समजा मी गरिबीबद्दल सांगत असेल, ठीक आहे, मी नीती आयोगचा रिपोर्ट देईल इथं, नीती आयोग अकॉर्डिंग टू नीती आयोग, ओके, जी पॉवर्टी रेशो होती ती नियर अबाउट 11पर्यंत त्यांनी सांगितलेलं होतं. आता म्हणजे जी रिपोर्ट आलेली 11 पॉईंट समथिंग होती. तर असंच तुम्ही मुद्दा सांगायचा, त्याला चांगलं स्पष्टीकरण करायचं त्याचं, मग उदाहरण द्यायचं. उदाहरणामध्ये तुम्ही असं सांगू शकता अकॉर्डिंग टू दी नीती आयोग, म्हणजे नीती आयोगनुसार किंवा महाराष्ट्राचे जे काही चांगले चांगले इन्स्टिट्यूट आहेत त्याची आकडेवारी तुम्ही देऊ शकता. वन विभाग आहे, जर तुम्ही
फॉरेस्टबद्दल सांगत असाल, ॲग्रिकल्चर बद्दल सांगत असाल, ॲग्रिकल्चर सेन्सेसबद्दल सांगू शकता. जर तुम्ही जे अल्पसंख्याक विभाग आहे, ठीक आहे, अल्पसंख्याक विभाग आहे, त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता. ओके, ओके. तर त्याची आकडेवारी तुम्ही म्हणजे ह्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. बोलण्याचा अर्थ हेच आहे की जेव्हा तुम्ही कोणतं पण पॉईंट मेन्शन करत असाल, त्याला मुद्देसूद स्पष्ट करा, मुद्दा सांगा आणि चांगले उदाहरण द्या. जर तुम्ही उदाहरण मेन्शन केलं असेल तर तुम्हाला मार्क खूप चांगले पडतील. उदाहरण जर तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये उदाहरण सांगत असाल तर तुम्हाला चांगलं मार्क्स येणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही मुद्द्याशी काही कनेक्टिंग लिंक पण टाकू शकता. जसं आपण हे म्हणू शकतो की सोल्युशन आहे, काही प्रॉब्लेम असतील, ठीक आहे, धोरणात्मक उपाय. ओके, त्याच्याबद्दल आपण असं म्हणतो की महिला आर्थिक सक्षमीकरण आहे. तर 2025 मध्ये 2.8 कोटी लाभार्थी होते लाडकी बहीण योजनेमध्ये. तर हे तुम्ही मेन्शन करू शकता महिला सक्षम करण्यासाठी, किंवा विमेन्स एम्पॉवरमेंट असं म्हणतो आपण, फायनान्शियल. तर हे मेन्शन करणं खूप महत्त्वाचं आहे. आय होप यू गायज आर ऑल गेटिंग इट. तर मुख्य भाग आपण आधीच सांगितलेलं होतं की मुख्य भागमध्ये किती कंटेंट द्यायचं आहे. 60 ते 65% शब्द असतील ह्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर आता तुमचं जे निबंध आहे, जर ह्याच्यामध्ये मल्टी डायमेन्शनॅलिटी आली किंवा खूप ब्रॉड डायमेन्शन जर तुम्हाला कव्हर करायचे असतील, तर तुम्हाला आधीच निबंध होण्याआधीच, स्टार्ट होण्याआधीच तुम्हाला सामाजिक असेल, सोशल, इकॉनॉमिक आहे, आर्थिक आपण म्हणतो, कल्चरल, सांस्कृतिक, रिलिजियस डायमेन्शन आहे, धार्मिक, एज्युकेशनल आहेत. हे पॉईंट्स नुसार तुम्हाला पॉईंट्स रफ पेजवरती तुम्हाला लिहायचे आहेत. मी सगळ्या गोष्टी आता ह्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये कव्हर करू शकत नाही, परंतु तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतोय की तुम्हाला वेगवेगळे डायमेन्शन तुम्हाला कव्हर करायला लागतील. येणाऱ्या काही लेक्चरमध्ये आपण बघूया की डायमेन्शन कसं ओपन करायचे आहेत जेव्हा आपण निबंध लिहितो, काय चुका टाळायच्या आहेत, काय चुका नाही करायच्या आहेत, काय करायचं आहे एस्सेमध्ये स्कोअर वाढवण्यासाठी. 130+, 140+ स्कोअर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर काय काय आपण करू शकतो, काय काय उपाययोजना करू शकतो. तर हे डायमेन्शन याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही एन्व्हायरमेंटल डायमेन्शन आहे, टेक्नॉलॉजी आहे, तांत्रिक डायमेन्शन आपण, तर या सगळ्या डायमेन्शन तुम्ही मुख्य भागमध्ये कव्हर करू शकता. याच्या व्यतिरिक्त ओके, आता मुख्य भागमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, ठीक आहे, तर मुख्य भागमध्ये मेन बॉडी, काही गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत की काय काय मुख्य भागमध्ये लिहायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की जे फ्लो आहे तुमचे रायटिंगचं, फ्लो ऑफ रायटिंग, ते तुम्हाला कंटिन्यू मेंटेन करायचं आहे. जर तुम्ही पॅरेग्राफ लिहित असाल तर 2 ते 3 पॅरेग्राफच लिहा एक पेजवर.
2 ते 3 पॅराग्राफ लिहायचं तुम्हाला. त्याच्यानंतर जे वर्ड्स आहेत इन ॲडिशन टू, so that although असे वर्ड्स तुम्ही कनेक्टिंग लिंक म्हणून बघू शकता. कारण की जेव्हा एक्झामिनर तुमचे एसे निबंध जेव्हा आपण लिहिता, जेव्हा एक्झामिनर एसे वाचतो, त्याचं एक फ्लो आला पाहिजे, त्याला फील झालं नाही पाहिजे की कुठंतरी विद्यार्थ्याचं फ्लो बिघडतंय किंवा ही इज लॅकिंग दॅट फ्लो वाईल रायटिंग नॅन एसे. सो हे लक्षात ठेवा की तुमचा फ्लो चांगला आहे आणि मुद्देसूद मांडणी करत आहात तुम्ही. आणि मुद्देसूद मांडणी करत असताना तुम्ही उदाहरण देत आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे, योजना जे आहे ते मेन्शन करत आहात, ओके, किंवा बजेट आहे, आर्थिक पाहणी आहे, आर्थिक अहवाल जे काही पण असतील, ओके. तर आपण हे मेन्शन करणं खूप महत्त्वाचं. जेव्हा काही कोणतं पण पॉईंट तुम्ही मेन्शन करत असाल त्याच्यामध्ये आर्थिक अहवाल आहे, बजेट आहे, योजना असतील, काही रिपोर्ट्स असतील, ओके. तर रिपोर्ट्स मेन्शन करा. जेव्हा आपण कोणतं पण पॉईंट मेन्शन करत असतो त्याला आपले जे पॉईंट्स आहेत त्याला सपोर्ट करण्यासाठी फॅक्ट्स किंवा डाटा हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हे मेन्शन करत नसाल तर तुम्हाला मार्क्स भेटतील परंतु रिलेटिव्हली जास्त मार्क भेटणार नाही, ओके. आणि काही विद्यार्थ्याचा असा प्रश्न असतो की सर तर आपण क्रिएटिव्हिटी आणू शकतो का, म्हणजे काही काही डायग्राम्स, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग आपण करू शकतो का, म्हणजे डायग्राम्स ॲड करू शकतो का. कारण की खूप विद्यार्थ्यांना असं प्रश्न आहेत, खूप विद्यार्थ्याचे असं संभ्रम पण आहे की सर आम्ही डायग्राम यूज करावं की नाही, किंवा जे आम्ही टॉपरचे कॉपी बघितले तर त्यांनी डायग्राम यूज केलेले आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे क्लब तर टाकलेले आहेत. तर आपण याला असं सांगू शकतो की डायग्राम तुम्ही यूज करू शकता, ओके. डायग्राम वापरू शकता तुम्ही, तसं काही नाही, परंतु थीम वाईज असलं पाहिजे. कारण की जर महिला सशक्तीकरणवर, विमेन्स एम्पॉवरमेंटवर क्वेश्चन आलेला आहे आणि तुम्ही एन्व्हायरमेंटची डायग्राम टाकताय तर हे रिलेव्हंट ठरणार नाही. डेमोक्रेसीबद्दल तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आणि तुम्ही एन्व्हायरमेंटची डायग्राम त्याच्यामध्ये टाकत आहात तर तुम्हाला हे कॉन्टेक्स्चुअल राहणार नाही, किंवा तुम्हाला म्हणजे एक्झामिनरला कळेल की विद्यार्थ्याला काहीच कळालं नाही. ज्या विद्यार्थ्याला जे माहीत आहे तोच डायग्राम तो त्याच्यामध्ये ॲड करतोय. तर असं होणार नाही की जे टॉपिक दिलेला आहे त्याच्याबद्दल जे रिलेटेड किंवा रिलेव्हंट डायग्राम्स आहेत किंवा फॅक्ट्स आहेत ते आपण मेन्शन करू शकतो. जसं आपण एक्झाम्पल घ्या, लोकशाही आहे, लोकशाही ही थीम आहे. ही जर थीम असेल निबंधची, ओके, आता तुम्हाला एक डायग्राम टाकायची आहे, तुम्हाला असं वाटत असेल की सर मी डायग्राम टाकू का याच्यामध्ये, तुमच्या मनात आलं की सर मला एक डायग्राम टाकायचं, तर तुम्ही ही डायग्राम पण असं इमॅजिन करून टाकू शकता. इंग्रजीमध्ये लिहितोय. लोकशाहीचे जे लोकशाहीची अशी एक दाखवण्याचा प्रयत्न करतोय, ओके.
विधिमंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, न्यायपालिका आहे आणि पत्रकार बंधू आहेत आपले. ओके, 4 पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. ओके, आता जे तुम्ही हे डायग्राम जर काढले, if you draw this diagram in the paper, okay, examiner will understand that you have got the central concept of that essay. जे लोकशाही बद्दल जे निबंध विचारलेला आहे त्या पेपरमध्ये जर तुम्ही हे डायग्राम जर ड्रॉ केला तर पेपर चेक करणाऱ्या एक्झामिनरला कळेल की तुम्ही डेमोक्रेसी बद्दल काहीतरी तुम्हाला समजत आहे. ही डायग्राम काय शो करते की 4 पिलर आहेत लोकशाहीचे, 4 स्तंभ आहेत, आपण पिलर्स स्तंभ असं म्हणू शकतो. 4 जे स्तंभ आहेत त्याच्यापैकी जर एक स्तंभ पडला, ओके, जर प्रेस हे स्तंभ पडला तर दुसरे जे 3 स्तंभ आहेत ते पण पडतील. जर ज्युडिशरी किंवा न्यायपालिका जर डिग्रेड झाली तर एक्झिक्युटिव्हवर इम्पॅक्ट होईल, एक्झिक्युटिव्ह झालं तर लेजिस्लेटिव्हवर इम्पॅक्ट होईल. म्हणजे 4ही स्तंभ खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या लोकशाहीसाठी. तर ही डायग्राम तेच शो करते. त्याच्यामध्ये इव्हॅल्युएटरला हे कळून जाईल की यू हॅव गॉट द सेंट्रल कॉन्सेप्ट ऑफ दॅट टॉपिक अँड ॲट लिस्ट यू विल गेट सम प्लस मार्क्स, मोर एक्स्ट्रा मार्क्स. ओके, हे तुम्हाला खूप, आणि इवन 1 मार्क इज डिसाइडिंग फॅक्टर इन दी MPSC फायनल मेन्स एक्झामिनेशन किंवा आपण इंटरव्ह्यू म्हणू शकतो. आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर जेव्हा सिलेक्शन होते त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, ओके, आणि DYSP हे पद तुमचं मिस होऊ शकते 1 मार्कामुळे सुद्धा. ओके, दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ 1 मार्क. सो इवन इफ यू आर ॲडिंग सच ए क्रिएटिव्ह डायग्राम्स इन युअर आन्सर रायटिंग किंवा एसे त्याच्यामध्ये, तर हे तुम्हाला खूप फायदेशीर होणार आहे. ठीक आहे, तर आपण पुन्हा आपल्या टॉपिकवर येऊया. मुद्दा जे होता की मुख्य भागमध्ये तुम्हाला मुद्दा सांगायचा आहे, ते जे मुद्दा सांगितलंय त्याला स्पष्ट करायचं आहे आणि उदाहरण द्यायचं की त्याच्यामध्ये महाराष्ट्राची योजना आपण सांगू शकतो किंवा उपाय जे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यावर काय उपाय करायचे. आता विद्यार्थ्यांना खूप संभ्रम असते, सर जर जास्त क्रिटिकल जर निबंध असेल, जास्त टीका करणारं निबंध लिहायचं की जास्त हे चांगल्या गोष्टी सांगायच्या, तर तुम्हाला जर तुम्ही प्रशासनिक अधिकारी होणार आहातच, ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूट्रल राहायला लागते. यू हॅव टू डील एव्हरीथिंग ऑब्जेक्टिव्हली विदाउट एनी बायसेस. ओके, तर हेच एक्सपेक्टेड आहे, हेच विद्यार्थ्याकडून एक्सपेक्टेड आहे की तुम्ही जे एसे लिहिणार आहात ते ऑब्जेक्टिव्हिटी तुमच्याकडे खूप एक्सपेक्टेड आहे. यू आर नॉट बायस्ड. ओके, आता जेव्हा आपण कोणता सुद्धा मुद्दा सांगतो, मुद्दा जेव्हा सांगतो आपण, मुद्द्याची दोन्ही बाजू असू शकतात, एक प्लस निगेटिव्ह. ओके, तर 2 ते 3 पॅसेज तुम्हाला लिहायचे आहेत एका पॅरेग्राफवरती. तर तुम्ही असं पण करू शकता की 6-7 पॅरेग्राफ हे पॉझिटिव्ह चांगल्या गोष्टी, ओके, 5 किंवा 6 पॅरेग्राफ हे 5 किंवा 6 पॅरेग्राफ याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. आणि उपाय जे आहेत, सोल्युशन आहेत, कन्क्लुजनच्या आधी जे आपण लिहितो, ओके, ते त्याच्यामध्ये तुम्ही 2-3 पॅरेग्राफ टाकू शकता. तर असं तुम्ही एक अप्रोच आहे मुख्य भाग डील करण्यासाठी. आपण इन डेप्थ त्याच्यानंतर बघूया दुसऱ्या लेक्चर्समध्ये. ही एक अप्रोच आहे. दुसरी जे अप्रोच आहे, तुम्ही जेव्हा मुद्दा लिहिता, ओके, एकाच पॅरेग्राफमध्ये
एकाच पॅरेग्राफमध्ये तुम्ही दोन्ही पण, ओके, प्लस आणि निगेटिव्ह दोन्ही पण आणि उपाय सुद्धा देताय तुम्ही त्याच्यामध्ये. समजा उदाहरणार्थ समजा गरिबी आहे, आता एक गरिबी, this is poverty is the issue. Okay, how to fight poverty? Okay, what are the challenges to the poverty and what are the solutions? I'm writing all these things in one paragraph. मला गरिबी हटाव ही ही जर संकल्पना सांगायची आहे किंवा हे मुद्दा सांगायचा आहे, तर मी त्याच्याबद्दल काय उपाययोजना करू शकतो, काय चॅलेंजेस आहेत आपल्या पुढं आणि काय सोल्युशन आहेत, हे मी एकाच पॅराग्राफमध्ये मेन्शन करणार आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना कळत असेल की मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो इथं. कारण की खूप विद्यार्थ्यांना हे कन्फ्युजन असते. काही विद्यार्थी काय करत असतात, गोंधळ करून हे अप्रोच, दोन्ही अप्रोच मिक्सअप करून टाकतात. एका पॅराग्राफमध्ये ते फक्त क्रिटिसाइज करत असतात आणि 2-3 पॅराग्राफ लिहिल्यानंतर त्यांना कळते की त्या पॅराग्राफमध्ये त्यांनी चांगल्या गोष्टी पण मेन्शन करायला हवी होती, ती जे मिस केली त्यांनी, किंवा काही उपाययोजना जे सांगायचे असतात. कारण की तुम्हाला प्रॉब्लेमशी नीड करायचे. जेव्हा तुम्ही प्रशासनिक अधिकारी होणार आहात, तेव्हा समाजामध्ये खूप प्रॉब्लेम आहेत आणि तुम्हाला पॉलिसी इम्प्लिमेंट करायचं आहे ग्राउंड लेवलवरती, तेव्हा तुम्हाला उपाययोजना करायला लागतील. ओके, जी आपली विचारसरणी आहे किंवा जे आपलं पर्स्पेक्टिव्ह आहे तेच दर्शवते याच्यामध्ये. ओके, निबंध कमिंग टू द पॉइंट, ओके, मुख्य भागाबद्दल येतोच, परंतु खूप विद्यार्थ्यांना माहीत नसेल की निबंध हे जे पेपर आहे MPSCनं का टाकलेला असावा किंवा UPSCनं का आणलेला असावा. काही विद्यार्थ्यांना मला असं वाटतं त्यांनी जर विश्लेषण केलं तर त्यांना कळेल की MPSC किंवा UPSC मध्ये जे डिस्क्रिप्टिव्ह निबंध आहे ते का आहे. समजा तुम्ही काही आता महाराष्ट्राचंच आपण उदाहरण घेऊ. समजा तुम्ही गडचिरोलीमध्ये तुमचं पोस्टिंग झाली, ठीक आहे. 2-3 वर्ष तुम्ही तिथं पोस्टिंग झाल्यानंतर तुम्ही 2-3 वर्ष जॉब केला. मग अचानक तुम्हाला काही ऑर्डर येईल आणि तुम्हाला सांगतील मला नंदुरबारला जायला लागेल. आता तुम्ही गडचिरोलीमध्ये होता 2-3 वर्ष आणि तुम्ही तिथले रहिवासी नाही आहात. म्हणजे नंदुरबारला गेल्यानंतर तुम्हाला तिथं गेल्यानंतर तुम्हाला सामाजिक जे स्ट्रक्चर आहे तिथलं, आर्थिक जे चॅलेंजेस आहेत आणि राजकीय जे सेटअप कसला आहे तिथला किंवा लोक कसले आहेत तुम्हाला माहीत नसणार आहे. तर जे नॉलेज आहे तुम्हाला तिथं जाण्याआधी तुमचे जे विश्लेषण आहेत, इथं तुम्ही निबंधमध्ये जे विश्लेषण केलेलं आहे किंवा तुम्ही इथं जे विचारसरणी यूज केलेली आहे, कोणत्या पण विषयाला कसं सॉल्व करायचं, कोणत्या पण प्रॉब्लेमला कसं डील करायचं, ही स्किल तुम्हाला ऑन दी ग्राउंड किंवा जेव्हा तुम्ही ग्राउंडवर उतरता तेव्हा तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. ठीक आहे. हे जे निबंध आणलेलं आहे त्याचा अर्थ हेच आहे की तुम्हाला प्रत्येक विषयाबद्दल सखोल ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की ऑन दी ग्राउंड तुम्हाला प्रेशर सिच्युएशन असणार आहे. खूप शॉर्ट स्पॅनमध्ये तुम्हाला डिसिजन मेकिंग ॲबिलिटीज डेव्हलप करायला लागतील आणि कुठं कुठं असं असू शकते की जे लोकल्स आहेत ते तुमच्या विरुद्ध पण असू शकतात काही पॉलिसी इम्प्लिमेंट करत असताना. ओके, तर हे तुम्ही मुख्य भागमध्ये खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही मुद्दे सांगता तेव्हा चांगल्या गोष्टी पण लिहा, ओके, त्याच्या विरोधाभासी जे पॉईंट्स असतील ते पण मेन्शन करा, उपाय पण सांगा. त्याच्यामध्ये तुम्ही उपायामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की त्याच्यामध्ये योजना सांगू शकता. ओके, आंतरराष्ट्रीय युनायटेड नेशन्स बद्दलचे जे काही रिपोर्ट्स असतील ते मेन्शन करू शकता तुम्ही. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत. ओके, आणि उपायामध्ये तुम्ही काही थिंकर्सचे नाव पण घेऊ शकता. काही फिलॉसॉफिकल थिंकर्स आहेत किंवा हिस्टॉरिकल, ओके, इतिहासामध्ये जे समाजसुधारक झालेत किंवा जे
थिंकर्स झाले त्यांचं पण नाव घेऊन तुम्ही त्यांचे जे विचार आहेत ते तुम्ही सांगू शकता की ह्या ह्या प्रॉब्लेमला किंवा whatever problem is existing, we can overcome that problem by following the Gandhian way, by following the minimalist approach. म्हणजे असं तुम्ही एक कन्क्लुजन किंवा एक चांगलं सांगू शकता गोष्टी. कमिंग टू द कन्क्लुजन, खूप खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असं कन्फ्युजन असते की कन्क्लुजन सर आम्हाला लिहिता येत नाही आणि जेव्हा आम्ही पेपर स्टार्ट करतो वेळच पुरत नाही, म्हणजे वेळेअभावी आम्हाला खूप नियर अबाउट 30 मिनटं दिलं असते तर आम्ही सगळं निबंध कंप्लीट लिहून झाला असता आणि आम्ही अर्धाच निबंध लिहून आलो आहे सेक्शन बी मध्ये. सेक्शन एचं तर आम्ही सगळं निबंध लिहिलं आहे, परंतु सेक्शन बी मध्ये माझं अर्धच निबंध राहिलं आहे. जर असं होत असेल विद्यार्थ्यासोबत, याचा अर्थ असा आहे की विद्यार्थ्यांनी आपली स्ट्रॅटेजी डिसाईड केलेली नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही आहे की तो विद्यार्थी गोंधळलेला आहे किंवा ही इज कन्फ्युज्ड, इज नॉट एबल टू अंडरस्टँड. दिस इज एक्झाम ऑफ टाइम, इज अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. यू हॅव टू कम्पीट विथ थाउजंड्स ऑफ ॲस्पिरंट. म्हणजे जे दुसरे ॲस्पिरंट्स आहेत त्यांच्यासोबत एज घेण्यासाठी कम्पीट करत आहात. कारण की तुम्ही जर एज घेणार नाहीत, दुसरा विद्यार्थी बसलेला आहे, तो दिवसभर किंवा 10 ते 12 घंटे अभ्यास करतोय, त्याच्यामध्ये 50% तो आन्सर रायटिंगवर जर भर देत असेल तर तो ॲटोमॅटिकली तुमच्यावर मात करेल. किंवा जर तुम्ही 10 घंटे अभ्यास करत आहात आणि त्याच्यामध्ये फक्त 3 घंटे लिहितात, म्हणजे ॲक्च्युअल मेन्स एक्झाममध्ये तुम्ही कमी पडाल. कारण की MPSC किंवा UPSC मेन्स इज ऑल अबाउट रायटिंग. ओके, if you are not able to compete with the other aspirants with the help of answer writing practice, you are out of the race. So निष्कर्ष, जर विद्यार्थ्यांना कन्क्लुजन, जर विद्यार्थ्यांना लिहिता येत नसेल किंवा त्यांचं पेपरच कंप्लीट झालं नाही, याचा अर्थ असा आहे की स्ट्रॅटेजी कुठेतरी लॅग करत आहे. स्ट्रॅटेजीसाठी मी आधीच सांगितले तुम्हाला की जेव्हा आपण इंट्रोडक्शन देतो किंवा जेव्हा आपण कन्क्लुजन करतो त्याच्या आधी तुम्हाला पेपर जेव्हा आपण स्टार्ट करत असतो तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की एस्सेला तुम्हाला 15 ते 20 मिनिटं तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंगला द्यावं लागेल. ओके, आणि ॲक्च्युअल रायटिंगला 60 मिनिटं असतील आणि जे राहिलेले 10 मिनिटं आहेत तुम्हाला जे काही एसे तुम्ही लिहिलेलं आहात ते एसे तुम्हाला रिव्ह्यू करायचं आहे. निबंध जे लिहिलेलं आहे त्याला चेक करायचं आहे की कुठं कुठं मिस्टेक झालेले आहेत, काय काय मी सोडलेलं आहे. तर हे पेपराआधी तुम्हाला हे असं करायचं आहे. ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये हे सांगितलेलं आहे की तुम्ही एक रफ पेज शेवटी असं करायचं आहे की रफ वर्कसाठी मेन्शन करायचं तिथं शेवटी, आणि तिथं तुम्हाला मुद्दे आपले आपले मेन्शन करायचे एकदम शॉर्ट, 1-2 शब्द, 2-3 शब्द, काही रिपोर्ट्स असतील तुम्हाला जर टाकायचे असतील. मी काय हे सांगतोय कारण की कन्क्लुजन जर तुमचं डिसाइडेड असेल, ओके, फॉर एक्झाम्पल क्लायमेट चेंज मी टॉपिक सांगितलेलं आहे. ओके, क्लायमेट चेंज and its impact on and its impact महाराष्ट्र, इंडिया, ग्लोबल काही पण असेल. ओके, जर मी याचं कन्क्लुजन मला मी असं विचार केला की माझं कन्क्लुजन आधी डिसाईड केलेलं आहे मी आणि मी कोर्टनं त्याला कन्क्लूड करणार आहे, तर मी असं यूज करू शकतो काही कोर्ट की अकॉर्डिंग टू द फॉर्मर जनरल सेक्रेटरी और UN जनरल सेक्रेटरी बान की मून, he said about the climate change is that this is the first and the last generation to fight climate change as well as poverty. Okay,
So if we are not able to take steps, so we know that we are going where, means we are heading towards डिस्ट्रक्शन. सो इन दॅट वे अशा प्रकारे तुम्ही इंग्रजीमध्ये हे सांगितलेलं, मराठीमध्ये पण काही कोड्स तुम्ही यूज करू शकता कन्क्लुजन करण्यासाठी. किंवा जर तुम्ही सायक्लिक अप्रोच घेत असाल, स्टोरीनं स्टार्ट केलेले आहे तुम्ही, काही महिलेबद्दल किंवा काही व्यक्तीबद्दल जर तुम्ही काल्पनिक गोष्टी घेऊन जर स्टार्ट केलेलं असेल, तर त्याच गोष्टीला तुम्ही शेवटी लिंक करू शकता. ओके, तर सायक्लिक अप्रोच घ्यायचा आहे किंवा स्टोरीबद्दल तुम्ही सांगू शकता, काही फॅक्ट्स असतील ते सांगू शकता किंवा कोट्सबद्दल यूज करून तुम्ही कन्क्लुजन देऊ शकता. परंतु खूप महत्त्वाचं हे आहे की तुमचं कन्क्लुजन जे आहे निष्कर्ष, ते आधीच डिसाईड झालेलं असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग करता 15 ते 20 मिनटं, रफ पेजवर तुमचं ऑलरेडी कन्क्लुजन लिहिलेलं असलं पाहिजे. म्हणजे काही वर्ड्स जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत, तुम्ही जर SDG मेन्शन करत असाल किंवा काही प्रिन्सिपल असतील, नॉन व्हायलेंट प्रिन्सिपल आहेत, म्युच्युअल कोएक्झिस्ट किंवा गंगा जमनी तहजीब आहे, म्हणजे काही जे की कन्सेप्ट असतात प्रत्येक टॉपिकचे, ते ते शब्द तुमचे कन्क्लुजनच्या ह्याच्यामध्ये ब्रेनस्टॉर्मिंग रफ वर्क पेजवरती तुमचे मेन्शन राहायला पाहिजे. कारण त्या तीन तासात जे प्रेशर सिच्युएशन असते, आपल्याला काही आठवत नाही, म्हणजे सगळं विसरून जातं. जेव्हा तुम्ही पेपरमध्ये जाता तेव्हा माइंड एकदम ब्लँक होऊन जाते मोस्टली, आणि जे मसल मेमरी आहे तेच काम करते. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस केलेलं असाल आधी, तेच तुम्हाला कामाला येते मेन्स एक्झाममध्ये. ओके, तर निष्कर्ष आपण वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो. जसं प्रगती ही संकल्पनाने येते, दूरदृष्टी किंवा 2003 पर्यंत महाराष्ट्र आदर्श राज्य बनेल का, त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही लिहायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्राबद्दल काही कन्क्लुजन आधीच म्हणजे लिहून ठेवलेले असतील, काही विचारवंतांचे काही थॉट्स असतील, ते जर तुम्ही कोट केलेलं असेल, ऑटोमॅटिकली तुम्हाला फायदा होईल. कारण की तुमचा वेळ वाचेल. मी काय तर सांगतोय कारण की विद्यार्थ्यांचे जे प्रश्न असतात, सर आम्हाला वेळ कमी पडतोय, याच्यासाठी तुमची जी स्ट्रॅटेजी आहे आधीच डिसाईड झालेली पाहिजे. प्रत्येक पेपरला 90 मिनटं द्यायचे. ओके, सेक्शन ए ला 90 मिनटं, सेक्शन बी ला 90 मिनटं, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे डिसाईड झालेलं पाहिजे की 20 मिनटं ब्रेनस्टॉर्मिंगला जातील, 60 मिनटं ॲक्च्युअल रायटिंग करायचं आहे, आणि 10 मिनटं तुम्हाला पेपर जे जे एस्से लिहिलेलं आहे ते तुम्हाला रिव्ह्यू करायचं, चेक करायचं आहे. आता काही विद्यार्थी असं म्हणतील, सर 60 मिनटं जर आमचं झालं नाही, म्हणजे लिहिणं झालं नाही, तर कसं रिव्ह्यू करायचं? तुम्हाला त्यासाठी प्रॅक्टिस करायला लागेल. आणि ब्रेन स्टॉर्म करताना रफ पेजवर जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला हे कामाला येईल, आणि दॅट विल बी व्हेरी युजफुल फॉर यू इन द ॲक्च्युअल एक्झाम. A lot of student complain that, sir, or request that should I go the direct writing. Please directly तुम्ही क्वेश्चन किंवा निबंध लिहू शकता 5-10 मिनिटापर्यंत. जर ब्रेनस्टॉर्मिंग करून तुम्ही लिहित असाल तर लिहू शकता, परंतु त्याच्यामध्ये एक खूप मोठं चॅलेंजेस हे आहे की 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर तुमचा जो फ्लो आहे तो फ्लो स्टॉप होऊन जातो किंवा कंटेंट तुमचा बंद होऊन जातो. तुम्हाला काही आठवत नाही कधी कधी. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त डायरेक्शन दाखवण्यासाठी तुमचं जे रफ वर्कमध्ये जे ब्रेनस्टॉर्मिंग केलेलं आहे ते कंपाससारखं तुम्हाला गाईड करत असते की तुम्हाला यू हॅव टू गो इन दिस डायरेक्शन, यू हॅव टू गो इन दॅट डायरेक्शन, यू हॅव टू ॲट दॅट डायमेन्शन, लाईक दॅट. तसे तसे तुम्हाला ते ब्रेनस्टॉर्मिंग जे केलेलं आहे तुम्हाला खूप हेल्प करत असते. त्यासाठी कन्क्लुजन तुमचं रेडी असायला पाहिजे. आणि खूप विद्यार्थ्यांचे असे प्रश्न असतात, सर 130 मार्क कसं घ्यायचं, 140 मार्क्स कसं? त्याच्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. आपल्या अभ्यासामध्ये अभ्यास करत असताना काय काय करायचं आहे, तर आपण मिनिमम आठवड्यात 2 निबंध सराव करा. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सराव करत असताना जर तुम्ही क्लास जॉईन केलाय, सॉरी
क्लास जॉईन केलाय तर प्रत्येक संडेला तुम्ही एक टेस्ट देऊ शकता. ओके. आता काही विद्यार्थी असे आहेत जे घरीच अभ्यास करतात किंवा त्यांना शक्य नाही की टेस्ट सिरीज लावायची आहे. तुम्ही एक काम करू शकता, PYQ घ्या, ठीक आहे. तसं आणि काही तुमची लाईक माइंडेड मित्र असतील, मैत्रिणी असतील, जे काही असतील, त्यांचं 3 ते 4 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बनवा, ठीक आहे. 3 ते 4 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बनवा. आता मी जे टॉपिक सांगितलेलं होतं तुम्हाला, उदाहरणार्थ हवामान बद्दल जे तुम्हाला मी टॉपिक सांगितलेलं हवामान बद्दल, ठीक आहे. 4 विद्यार्थ्यांनी एकाच टॉपिकवरती लिहिलेलं आहे आणि ते पण PYQ, म्हणजे आधी ते MPSCचे जे PYQ होते त्याच्यामध्ये जर हवामान बदलावर जर प्रश्न आलेला असेल, तेच तुम्ही संडेला 4 विद्यार्थ्यांनी मिळून एकच टॉपिक लिहिलंय. त्याच्यामध्ये तुम्हाला हे फायदा होणार आहे की 4 विद्यार्थ्याचे जे दृष्टिकोन आहे तुम्हाला कळेल. होऊ शकते, असं होऊ शकते की मी जर निबंध लिहित असेल आणि मला असं वाटलं की माझं सामाजिक जे डायमेन्शन आहे किंवा एन्व्हायरमेंटल डायमेन्शन आहे मिस झालेलं आहे, तर असं होऊ शकते की माझ्या दुसऱ्या मित्रानं ते डायमेन्शन ॲड केलेलं असेल किंवा तिसऱ्या मित्रानं माझं काही नवीनच डायमेन्शन त्याच्यामध्ये आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करून त्यानं काहीतरी रिपोर्ट टाकलेला असेल किंवा काही डायग्राम क्रिएटिव्हली ॲड करून टाकलेला असेल. तर हे मला डिस्कशन केल्यानंतर, आन्सर लिहिल्यानंतर किंवा निबंध लिहिल्यानंतर मला हे कळेल की मी हे डायमेन्शन ॲड करू शकलो असतो, ते झालेलं नाही. तर सरावामुळं तुम्हाला एक फायदा होईल की ॲक्च्युअल एक्झाममध्ये जे तुम्ही मिस्टेक करणार आहात ते तुम्ही अवॉइड करू शकता. ओके. तर हे तुम्ही प्रत्येक संडेला एक ग्रुप बनवून स्वतःचं लिहू शकता किंवा क्लासमध्ये जाऊन तुम्ही एन्व्हायरमेंट लाईक सिच्युएशनमध्ये तुम्हाला एन्व्हायरमेंट किंवा एक्झामला मिमिक करू शकता. ॲक्च्युअल प्रेशर सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं लिहिताय हे बघू शकता, स्वतःला चेक करू शकता. कारण की ॲक्च्युअल एक्झाम लाईक सिच्युएशनमध्ये लिहिणं ही वेगळी गोष्ट आणि घरी बसून अभ्यास करणं आणि लिहिणं याच्यामध्ये खूप अंतर आहे. तर हे तुम्ही डिसाईड करा तुम्हाला काय करायचं आहे. ओके. 90 मिनिटात आपल्याला पूर्ण करायचं हे आपण डिसाईड झालेलं आहे. आणि तुम्ही आर्थिक सर्वेक्षण आहे, लोकराज्य आहे, योजना आहेत, यांची जी समरी आहेत किंवा तुम्हाला असं वाटलं की लोकराज्यमधले 2 ते 3 आर्टिकल वाचायचे, सिलेक्टिव्ह आर्टिकल रीडिंग करायची आणि जे रिलेव्हंट आहे सिलेबसला तेच कंटेंट उचलायचं त्याच्यामधलं. ओके. काही कोट्स आहेत, मिनिमम 20 ते 30 कोट्स तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. काही आकडेवारी असतील 20 ते 30. ओके. 15+ गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र, ओके, महाराष्ट्र आणि भारतातले जे स्कीम्स आहेत, योजना आहेत, ते स्कीम्स तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. आणि टॉपरचे जे प्रश्नपत्रिका आहेत, ज्यांनी आधी जे प्रश्न लिहिलेले आहेत, टॉपरचे जर तुम्हाला प्रश्नपत्रिका भेटत असतील किंवा उत्तरपत्रिका भेटत असतील, जे लिहिलेले आहेत टॉपर्सचे, ते तुम्ही यूज करू शकता. कारण याचा महत्त्व खूप आहे. का महत्त्व हे सांगतो तुम्हाला. समजा XYZ टॉपर आहे, त्याची प्रश्नपत्रिका PYQ, त्याची आन्सर की तुम्ही आन्सर शीट घेतलेली आहे. गरिबीबद्दल सेंट्रल थीम होती पॉवर्टी, गरिबी. या सेंट्रल थीमवरती त्या टॉपर्सनं जर आन्सर लिहिलेलं असेल की तुम्ही त्या टॉपिकवर आन्सर लिहून काढायचं आहे आणि स्वतः चेक करायचं की त्या टॉपरनं काय लिहिलेलं आहे आणि तुम्ही किती कंटेंट त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. जर तुमचा आन्सर तुम्ही टॉपरसोबत कम्पेअर केलं तर यू विल लर्न अ लॉट ऑफ थिंग. इट्स अ सेल्फ लर्निंग. हे स्वतःच तुम्हाला शिकायला भेटेल की सेल्फ इव्हॅल्युएशन वी कॅन से. ओके.
मला शिकायला भेटेल की टॉपर्सनं काय लिहिलंय आणि तुम्ही काय मेन्शन केलेलं आहात त्याच्यामध्ये. तर हे एक म्हणजे टॉपर्सची उत्तरपत्रिका अनालायसिस करण्याचं महत्त्व हेच आहे की तुम्हाला सेल्फ इव्हॅल्युएशन करता येऊ शकते. ठीक आहे, की तुम्ही चांगल्या म्हणजे प्रकारे इम्प्रूव्ह करू शकता. आणि काही महत्त्वाच्या योजना आहेत आपण जसं मेन्शन केलं, लाडकी बहीण योजना आहे, ठीक आहे. माझी कन्या भाग्यश्री आहे, जलयुक्त शिवार अभियान आहे, समृद्धी महामार्ग आहे, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मुद्रा योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती आहे, स्टार्टअप इंडिया आहे. ह्या गोष्टी आपण याचे 2-3 ऑब्जेक्टिव्ह, जे काही ऑब्जेक्टिव्ह असतील 3-4 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे, शेतकरी आत्महत्या प्रतिबंधक कृती योजना आहे. तर या योजना तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत. ओके, तर यांना तुम्ही आपल्या फिंगर टिप्सवर पाठ करा. आणि जेव्हा पण तुम्ही काही GS1चा आन्सर लिहित असाल, GS3, GS4 मध्ये तुम्ही हे योजना टाकू शकता. ओके, तर हे हे आहे सगळं निबंधबद्दल आपण जे काही डिस्कस केलेलं आहे आज. तर तुम्हाला काही एक शॉर्ट डिकोडिंग होतं निबंध कसं लिहायचं. येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये आपण खूप इन डेप्थ बघणार आहोत आणि कसं सॉल्व करायचं निबंध हे पण बघणार आहोत. तर सरावासाठी तुम्ही असं करू शकता की 10 जे आता ट्रेंडिंग विषय आहेत ते लिहून सुद्धा त्यांची जे थीम्स आहेत त्यांच्यावर कंटेंट तयार करू शकता. जसं आहे महाराष्ट्रातील हरित ऊर्जा क्रांती आहे. ओके, लाडकी बहीण योजनेचा प्रभाव आणि पुढील वाटचाल हे पण तुम्ही याच्यावर सुद्धा तुम्ही काही कंटेंट तयार करून ठेवू शकता. महाराष्ट्रातील डिजिटल डिवाइड जे आहे दूर करण्याचे आव्हान. व्हॉट आर द चॅलेंजेस टू ओव्हरकम द डिजिटल डिवाइड इन महाराष्ट्र. सो इन इंग्लिश दॅट कॅन ऑल्सो बी देअर. अँड विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या कारणे व उपाय. ओके, सो सुसाईड प्रॉब्लेम्स अँड देअर रिझन्स. ओके, जे काही असतील 2047च्या विकसित महाराष्ट्राची स्वप्न रचना. हे पण आपण याच्यावर सुद्धा आपण एक काल्पनिक म्हणजे इमॅजिनरी एसे लिहू शकतो आणि प्रयत्न करू शकतो की जर हे एसे जर आला आणि तुम्ही आधीच त्याच्यावर प्रॅक्टिस करून ठेवलेला असेल तर तुम्हाला खूप इझी जाणार आहे. दुसरं आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महाराष्ट्र शासन. आर्टिफिशियल इंटेलिजन्स महाराष्ट्र शासनानं खूप अग्रेसर आहे यूज करण्यामध्ये. जलसंकट आणि जलयुक्त शिवार 2.0. ओके, महिलांच्या सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका हे खूप म्हणजे महिलांचं जे सशक्तीकरण आहे, वुमेन एम्पॉवरमेंट, हे सेंट्रल थीम आहे राज्यसेवेची किंवा UPSCची आधी. तर खूप वेळेस हे प्रश्न रिपीट झालेले आहेत. ओके, महिलांचं सक्षमीकरण. समृद्धी महामार्ग, संधी आणि आव्हाने हे होऊ शकते. आणि क्लायमेट चेंज आणि महाराष्ट्र ॲग्रिकल्चर. तो एक टॉपिक आपण हे डिस्कस केला, क्लायमेट चेंजबद्दल कसं आपण हे करू शकतो. तर हे ट्रेंडिंग विषय आपण एक आम्ही असं वाटलं आमच्या टीमला की हे ट्रेंडिंग विषय आहेत आपण सांगायला हवे विद्यार्थ्यांना की तुम्ही हे 10 थीम तयार करून ठेवा. त्याच्यावरती इंट्रोडक्शन असेल, कंटेंट असेल, कन्क्लुजन असेल, काही रिपोर्ट्स असतील, काही कोट्स असतील. ओके, सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तर म्हणजे खूप एक्सपेक्टेड टॉपिक आहे की महाराष्ट्राच्या राज्यसेवेला 2025च्या राज्यसेवेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर क्वेश्चन येऊ हे हायली चान्सेस आहेत. कारण की खूप लोकांमध्ये खूप भीतीचं वातावरण आहे जे IT सेक्टरमध्ये काम करत आहेत. कारण की ChatGPT, जेमिनी हे वेगवेगळ्या गोष्टी जे आलेल्या आहेत म्हणजे जे ॲप्स आलेले आहेत किंवा वेबसाईट्स आलेले आहेत ते खूप फास्ट काम करत आहेत ह्युमनपेक्षा. जर तुम्हाला काही प्रिपेअर करायचं असेल तर तुम्ही यूज करू शकता. म्हणजे हे चॅलेंजेस सुद्धा आहेत, अपॉर्च्युनिटीज सुद्धा आहेत. तर ते त्या दृष्टिकोनातून तुम्हाला ते टॉपिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला तयार करून ठेवायला लागेल आणि एक्सपेक्टेड आहे. तर हे तुम्ही टॉपिक तयार करा. आणि हे म्हणजे कसं आहे निबंध हे प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता खूप आहे. निबंधमध्ये तुम्हाला जास्त मार्क घ्यायचे असतील
जर तुम्हाला 140 130 पेक्षा जास्त जर मार्क घ्यायचे असतील, मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते प्रॅक्टिस करा, ॲनालिसिस करा, सेल्फ ॲनालिसिस, आणि त्याच्यामधले 10 ते 15 असे थीम्स सिलेक्ट करून ठेवा. जसं वुमन एम्पॉवरमेंट आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगितलेलं आहे, गव्हर्नन्स आहे सांगितलेलं आहे. 2047 पर्यंत महाराष्ट्राची जी वाटचाल आहे त्याच्याबद्दल काही कंटेंट तयार करून ठेवा, काही प्रोडक्शन ते पाठ करून ठेवा. कारण की निबंधाला डायरेक्ट तुम्हाला लिहायचं आहे, विचार करायचं नाही. आणि ब्रेनस्टॉर्मिंग आधीच जर तुम्ही या 10-15 पैकी टॉपिकपर्यंत करून ठेवलं तर ॲक्च्युअल एक्झाममध्ये तुम्हाला खूप जास्त एज भेटणार आहे आणि कंटेंट तुमचं चांगलं तुम्ही करू शकता. तर हे झालं आजचं सेशन. आपण निबंध कसं लिहायचं याच्याबद्दल डिकोड केलेलं आहे थोडंसं, आणि येणाऱ्या काही लेक्चरमध्ये आपण इन डेप्थ याच्याबद्दल आपण बघणार आहोत. तर खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा पण तुम्हाला. 2025 जे मेन्सचे अभ्यास करत आहेत विद्यार्थी त्यांना पण खूप शुभेच्छा. येणाऱ्या काही लेक्चरमध्ये आपण बघूया. चांगलं प्रॅक्टिस करा, हा सराव करा आणि अधिकारी व्हा, हेच आपण म्हणू शकतो. तो जय महाराष्ट्र. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.